मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे आता लाखो प्रवाशांचा खोळंबा झालाय। आणखी 36 तास आता पर्यायी मार्गाचा या प्रवासांना अवलंब करावा लागेल। 960 लोकल रद्द झाल्यानं मोठा फटका प्रवाशांना बसतोय आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक आज रविवारच्या वेळापत्रकानुसार असेल। काही एसी लोकल आज सामान्य लोकल म्हणून सुद्धा चालवल्या जातील। मेगा ब्लॉकमुळे आजच्या 2 परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्याचा मुंबई विद्यापीठानं निर्णय घेतलाय। तर आज या ब्लॉकचा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा प्रवाशांना या ब्लॉकचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 36 तासांचा विशेष असा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि मी सध्या उभा आहे दादर रेल्वे स्थानकात। आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथे 10 आणि 11 नंबर या फलाट क्रमांकाच्या विस्तारीकरणासाठी आज जो आहे तो असा विशेष मेगा ब्लॉक 36 तासांचा घेण्यात आलेला आहे। आज आणि उद्या हा विशेष मेगा ब्लॉक असणार आहे। पण त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर ज्या लोकल सेवा ज्या आहेत त्या भायखळा स्थानकादरम्यान चालवण्यात येत आहेत। काही लोकल सेवा या शॉर्ट टर्मिनेट ज्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या। मात्र आपण जर पाहिलं तर दादर स्थानकावर ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आपल्याला। आपल्यावर काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करा। कधीपासून तुम्ही इथे उभे आहात? 1 घंटे से। ट्रेनची काय स्थिती आहे? ट्रेन येते नाही येत? गर्दी कशा प्रकारची आहे? गर्दी भयंकर है। ट्रेन धीरे धीरे आ रही है, एक 2 10 छोड़ के आ रही है गाड़ी। कुठे जाल? यहाँ से 1-1.5 घंटे से खड़े हैं। 1-1.5 तासापासून लोक जी आहेत ती दादर स्थानकात आहे। गर्दी पाहू शकतो आपण। बरेच जण मोबाईल मध्ये या गर्दीचं चित्रीकरण करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर एकतर उकाडा एवढा वाढलेला आहे आणि त्यामध्ये लोकांना या स्थानकावर गर्दीमध्ये उभं राहावं लागतं, उकाड्याचा त्रासही सहन करावा लागतोय। अशामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते देखील वेळोवेळी पोलीस जे आहेत ते प्रत्येकाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि इतर दृष्टिकोनातून माहिती देताना जे आहे पाहायला मिळतात। मात्र तरी देखील फलाटांवर जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। जो 8 नंबरचा दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली आहे, कारण की वीकेंड शनिवार रविवार देखील आलेला आहे। त्यामुळे अनेक प्रवासी हे पर्यटनासाठी फिरण्यासाठी बाहेर मुंबईत आलेले असतात आणि ते बाहेर निघालेले असतात। मात्र या ठिकाणी त्यांची गर्दी देखील पाहायला मिळते। चाकरमानी जे आहेत त्यांची गर्दी जी आहे ती देखील या स्थानकात आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या 36 तासांचा हा महामेगा ब्लॉक आणि या महामेगा ब्लॉकचा फटका जो आहे तो चाकरमानी असतील, रेल्वे प्रवासी असतील यांना कुठेतरी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।